मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सुंदरकांड दुसरं आवर्तन. दुसरा दिवस आपला सुरू आहे आणि 11 जणांसाठी आपण ही उपासना करतोय. ज्यांना नोकरी ची अत्यंत गरज आहे त्यांना नोकरी ही लागणारच. त्यासाठी तुम्ही ॲफर्मेशन पण लिहा, मला नोकरी मिळाली, मला नोकरी मिळाली. कारण आपण सारखी मला नोकरी नाहीच आहे किंवा नकारात्मक बोललो तर नकारात्मक आपल्या बाजूचे आवरण तयार होतं आणि आपलं काम होत नाही. तेव्हा पॉझिटिव्ह बोला आणि मग मारुतीरायाची कृपा ही होणारच आहे. तर आपण काल 51पर्यंत आलो होतो की मारुतीराय अतिशय छोटे रूप धारण करून रात्री लंकेत प्रवेश करीतात. सूक्ष्म रूपाने घराघरातही प्रवेश करून सीतेचा ठाव ठिकाणा शोधता येईल असा विचार करून हनुमान रात्र होण्याची वाट पाहू लागला. रात्र झाली तेव्हा त्याने लहान शरीर धारण केले. तो मशका एवढा लहान झाला, म्हणजे अगदी माशी एवढा. लंकेत निरनिराळे रस्ते व चौक होते. त्याने राम रात्रसमयी उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. त्या नगरात अनेक प्रासाद मार्गाने दोन्ही बाजूस होते. ठिकठिकाणी सोन्याचे खांब, सोन्यांच्या जाळ्या बसवल्या होत्या. काही महाल 7 मजल्याचे तर काही महाल 8 मजल्याचे होते. ती नगरी गंधर्व नगरीसारखी रमणीय भासत होती. त्यात सोन्याचे जडवलेले स्फटिकमय फरशा बसवल्या होत्या. फरशीतून फरशीला वैदुर्यमणीसुद्धा जडवले होते. त्यामुळे शोभा मोठी दिसत होती. महालाच्या खिडक्यांना मोत्यांचे जाळीदार पडदे बसवले होते. अशा प्रकारे राक्षसांचे प्रासाद सुंदर पाहून द्वारेही सुंदर मंडित होती. ती पाहून मारुतीराय चकित झाले आणि त्यांना तिथली सगळी कल्पना आली की काय तिथं गेल्यानंतर घडेल. फार सुंदर दिसत असलेली द्वारे सुवर्णमंडित होती, त्यामुळे ती नगरी जास्त लखलखीत दिसत होती. हे सर्व पाहून हनुमान विचारात पडला. थोडा विषयपणही झाला, पण जानकीच्या शोधाचा विचार त्याची उत्कंठा वाढवीत होता. तेथील महाल एकमेकांना लागून होते. मध्ये फारसे अंतर न ठेवता रचलेले होते. बहुमूल्य सुवर्ण जाळ्या व स्वागत कक्षांनी शहर छान दिसत होते. राक्षस स्वतः रावण महाबली म्हणून प्रख्यात होता. त्याने ती नगरी सुरक्षित झाली होती. अशा त्या पुरीत आणखी सूक्ष्म रूप धारण करून मारुतीने प्रवेश केला. आकाशातून चंद्र आपला प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र टाकीत होता. तो जणू काय मारुतीरायाच्या कार्यात मदत करण्यासाठीच मार्ग दाखवित होता. तो चंद्र पाहून मारुतीला वाटले, शंखासारखा शुभ्र असा हा चंद्र उगवला आहे. जणू एखादा हंस प्रकाशरूपी सरोवरात विहार करीत आहे. अशा प्रकारे दुसरा सर्ग इथपर्यंत संपलाय. आज आपले ही छोटीशी सेवा भगवत चरणी अर्पण. इत्यार्षे मद्रायणे वाल्मिकीये आदिकाव्ये सुंदरकांडे द्वितीय सर्गे. येथे वाल्मिकी रचित आर्ष रामायण नामक आदिकाव्यातील सुंदरकांडाचा दुसरा भाग समाप्त झाला आहे. तिसऱ्या भागाची आपण नुसती सुरुवात करूया, म्हणजे उद्याला आपल्याला मुख्य गाभ्याला हात लावता येईल. तृतीय सर्ग. लंकामवलोक्य हनुमतो विस्मयस्य प्रविशतस्य लंकाया वरोधस्त प्रहारेण पीडितया तया तस्मै पुर्या प्रवेष्टु मनुमतिदान. लंकापुरीचे वैभव पाहून मारुती चकित होतो. लंकेची देवता त्याला अडविते. मारुती तिला मार देतो, तिचे बळ नष्ट करतो व ती मारुतीला नगरीत प्रवेश करू देते. असा हा सर्गातला पहिला आपण भाग पाहिलेला आहे.
त्रिकुट शिखर एखाद्या काळ्या मेघाप्रमाणे दिसत होते. मारुती तेथे स्थिर बसला होता. तेथून मारुतीने सत्वगुणांचा अवलंब करून सूक्ष्म रूपाने लंकापुरीत प्रवेश केला. ती नगरी वने, उपवने, जलाशय यांनी सुशोभित होती. धवल घरे फार सुंदर दिसत होती. सागरांच्या लाटा घोष ऐकू येत होता. सागरी वारा त्या पुरीत आल्हाद देत होता. तेथे मोठे सैन्य होते. विविध महाद्वाराशी हत्ती झुलत होते. सर्व द्वारे शुभ्र रंगाची शोभत होती. नाग त्या पुरीचे संरक्षण करीत होते आणि विद्युतगर्भ मेघ मधूनच आकाशात शरदातही दिसत होते, कारण त्या लंकेच्या सर्व बाजू सागर होते. अशा प्रकारे आपण 5 ओव्या पुढच्या तिसऱ्या सर्गातल्या पाहिल्या. जय हनुमान. आपली हनुमान चालीसा सुंदरकांड या उपासनेवर मोफत आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आपण अखंड जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मंगळवार ते शनिवार नोकरीसाठी आपण सुंदरकांड हे वाचणारच आहोत. त्यामुळं ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी मंगळवारी मला मेसेज करा, फोन करा आणि आपण आपल्या उपासनेस जोडले जा. या व्हिडिओच्या खाली माझा नंबर असेल आणि तुम्ही आमच्या या कार्यात सहभागी व्हा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.